एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 37 साईजचा ब्लाऊज हा डायरेक्ट अस्तरवर कटिंग करणार. कटोरीमध्ये आहे, मग कटोरी कशी वाढवायची आपण ह्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर बघणार. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची माहिती भेटून जाईल. आणि छोट्या छोट्या गोष्टींचाच बदल असतो का, जे करून साईज वाढते आणि त्याच्यात बदल असतो. आपण जेवढं पेपर कटिंग करतो किंवा आपण पेपर कटिंग करताना कोणते मापं कसे ठेवायचे, काय ठेवायचे, त्या गोष्टी जर छोट्या-छोट्या जर लक्षात ठेवल्या, तर प्रत्येक ब्लाऊज तुम्हाला सोपं पडेल. तर सगळ्यात अगोदर आपण कटिंग करायला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर आपण घेऊ उंची. आपण हा पाठीचा भाग अगोदर कंप्लीट करते. उंची आपण कस्टमरच्या आवडीनुसार घ्यायची. सगळ्यात अगोदर 13 इंचाची उंची आहे, तर आपण 14 वर एक मार्किंग करू, म्हणजे 13 इंचावर हा ब्लाऊज एकदम परफेक्ट होऊन जाईल. बंद बाजू माझ्याकडून आहे, ओपन बाजू समोरून आहे. त्याच्यानंतर आपण कटोरीसाठी शोल्डर टाकायचे. 36 आणि 37 साईजचा ब्लाऊज तुम्ही याच्यामध्ये कवर करू शकता. 5.5 इंच, ते 5.5 इंच मी खाली पण आखून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला मग लाईन आखून घ्यायची आहे. आता 5.5ला 5.5 किंवा 5.25 इंच एकदम परफेक्ट माप बसतंय. मोंढ्यासाठी तुम्ही ते माप घेऊ शकता. आता किती 36 साईज आहे, 36 साईज आहे कस्टमरची. तर आपण 36 साईजमध्ये 2 इंच आपल्याला मिक्स करायचं आहे. 36मध्ये आपण 2 इंच मिक्स जर केलं, 38 साईजचा हा ब्लाऊज होतो. तर 38चा आपण चौथा भाग काढायचा आहे. आपल्याला मग लूजिंग जास्त द्यायची गरज पडत नाही. जे आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये पाहिले तर 2 इंच आपण लूज देतोय. तर भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्हाला जी पद्धत समजेल त्यानुसार आपल्याला कमेंट करा. 36मध्ये आपण 2 इंच मिक्स केलं तर आपलं 38 येतं, आणि 38चा हा चौथा भाग येतो 9 इंच. 9 नंतर आपण फक्त आता याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायची, जे की तुम्ही पाहू शकतात. 1.5 इंच शिलाई मार्जिन दिली. त्याच्यानंतर कंबर आहे कस्टमरचं 29 इंच. 29चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग जे येईन आपल्याला तेच ठेवायचं आहे. मग 7.25 इंच, 7.25 वर एक मार्किंग केली. त्याच्यानंतर 1 इंच मी टक्ससाठी घेतला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली. प्रत्येक ब्लाऊजला जे आपण कमरेचं माप घेतो, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, हे माप फिक्स आहे. तुम्ही छातीमध्ये पण जे आपण कधी 2 इंच मिक्स करतो, तर ते 1.5 इंच ह्या भागात आणि 1.5 इंच खाली जरी ठेवलं तरी काहीच हरकत नाही. अर्धा इंच मी एवढं पाठीमागं आले. ही टेक्निक वापरून बघा, एकदम ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसून जातो. अर्धा इंच पाठीमागं आल्याच्या नंतर पाहू शकतात मी ही लाईन ह्या लाईनला कव्हर केली. आता त्याच्यानंतर आपण 1 इंचावर एक पॉईंट द्यायचा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंचाचं अंतर पाहिजे. हा अंतर आणि हा अंतर 1.5 इंचाचं अंतर झालं पाहिजे. नंतर आपण याला आकार वळणपट्टीने थोडंसं याला खालच्या साईडला कव्हर करू. पाहू शकतात का, ज्या वेळेस आपण एकदम एक लाईन आपण खाली उतरले, मग त्याच्यानंतर आपण हे जे 1 इंचाचा आहे, तर आपण याला जॉईन करायचं आहे. अशा पद्धतीने हा झाला पाठीचा भाग. आता गळा तुम्ही 2.25चा घ्या किंवा 2चा घ्या, परफेक्ट येऊन जाणार. बऱ्याच जणांना गळा उतरण्याचा प्रॉब्लेम येतो, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्णच बघा. 9 इंचाचा गळा आहे, तर आपण 9.5 वर एक मार्किंग केली. तीच मार्किंग आपण सरळ करून घ्यायची. वरती 2.25 घेतलं तर खाली तुम्ही 2.25-3 इंच जरी घेतलं तर गळा एकदम परफेक्ट असा गोल येतो. गळा उतरत असेल तर आपण ह्या साईडला अशी कटिंग करायची, म्हणजे गळा अजिबात उतरत नाही. पण हे मी शिवण्यामध्ये ॲडजस्ट करते. ज्यावेळेस आपण नेक जोडतो त्यावेळेला मी तिरकी शिलाई मारून आपला गळा व्यवस्थित फिट करून घेते, का जे करून गळा अजिबात उतरत नाही. आता आपल्याला कटिंग करताना अगोदर आपण पाठीचा भाग कट करायचा आहे, नंतर आपण फ्रंटकडे येऊ. पाहू शकतात एकदम सुंदर पद्धतीने आपण हा पाठीचा भाग काढलाय. आता याच्यानंतर आपल्याला फ्रंट साईड कशी काढली पाहिजे आपण बघूया. सगळ्यात अगोदर आपण लाईन आखून घेऊ. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण युजफुल आहे. प्रत्येक गोष्ट जर दमाने सांगायचं बोललं तर मग टाईमच लागतो.
कारण मी डायरेक्ट टाकते, एडिट अजिबात करत नाही. आता याची उंची आपल्याला चेक करायची का आपण उंची किती घेतली. 14 इंचाची उंची घेतली तर आपल्याला इथं पण 14 इंचाचीच उंची घ्यायची. थोडंसं 1-2 ठिकाणी मी 14 इंचावर एक पॉईंट देते, म्हणजे आपली लाईन एकदम सरळ येऊन जाईल. आता त्याच्यानंतर आपण शोल्डर किती टाकलं, 5.5 इंच. तेच 5.5 आपण परत एकदा खाली घ्यायचे. आपण आता फ्रंटची कटिंग करतोय. पेपर कटिंग पण आपण जरी केली तर अशा पद्धतीने करा का तुम्ही पेपर कटिंग कंटिन्यू तेच ठेवून आपण कस्टमरच्या ब्लाऊजवर ठेवून कट करू शकतो. म्हणजे आपल्याला ते वेळ म्हणजे कमी वेळात आपण भरपूर सारे ब्लाऊज कट करतो. पण आपल्याला जर कस्टमरच्या डायरेक्ट पिसावर कट करायचे तर अशा पद्धतीने जरी केले तर काही हरकत नाही. आता आपण 5.5 वर परत एकदा एक पॉईंट देऊ. त्याच्यानंतर घडी कितीची आली, 9.5 इंचाची. 9.5 वर आपण एक मार्किंग केलंय. 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन त्याच्यामध्ये ॲड केलंय. बरोबर, 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केले. अर्धा इंच आपण पाठीमागं आलेलो. आता इथपासून आपण एक वर एक पॉईंट दिला आणि नंतर आपण 1.5 इंचावर एक पॉईंट दिला. तो थोडंसं आपण खाली उतरलेलं पाहू शकता. एवढं आपण खाली घेतलेलं. आता हा फ्रंट आहे. आपण कट करताना हा भाग कट करू. आता हा झाला मोंड्याचा आकार देऊन. बरोबर, 2.25 इंच आपण गळ्यासाठी मार्किंग करू. 6 इंचाचा गळा घेतलाय तुम्ही, 6.5 इंचाचा घेऊ शकता. बरं, आपण 6.5 इंचाचा गळा घेऊ. थोडंसं मी खालच्या साईडला ब्रॉड घेतलंय का तुम्ही पाहू शकता. 2.5 इंचावर घेतलंय म्हणजे गळा आपला गोल व्यवस्थित येऊन जातो. वरती 2.25, खाली 2.5 इंच. बरोबर. आता कंबर किती आहे, कमरेचा चौथा भाग म्हणजे 7.25 इंच आले. बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला लूजिंग फक्त किती द्यायचे, 1.5 इंच द्यायचे. कारण आपण 1 इंच टक्ससाठी पाठीमागं घेतो. आपल्याला समोरच्या भागात टक्सचा काही विषय येत नाही तर आपण याच्यामध्ये लूजिंग ही द्यायची नाही. आता आपल्याला 12 इंचावर क्रॉस पट्टीसाठी आपण एक मार्किंग करू. ही मार्किंग आपण लगेच याला जॉईंट करून घेऊ. आता आपल्याला कटोरीसाठी 5.5 इंचाची आपल्याला कटोरी घ्यायची. तुम्ही कटोरी 5.25, 5.25, 5.5 ज्याच्या त्याच्या चेस्टनुसार असतं. तर आपण इथं 2.5 इंचावर एक पॉईंट देऊ. पाहू शकतात. आपण पाठीमागच्या लाईन पासून धरले इथपर्यंत आपण 2.5 इंचाचा एक पॉईंट दिला. खालच्या साईडने आपण 1.5 इंचावर एक पॉईंट देऊ आणि मग याला असा आकार जरी दिला तरी चालते. असा आकार जरी दिला तरी चालते. थोडासा ह्या लाईन पासून अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार झाली. आता कटोरीचा पॉईंट हा काढायचा ठरला तर तो कशा पद्धतीने, इथं आपण 1 इंच वरती यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कटोरी वाढवायची. त्याच्यानंतर आपण इथपासून 1.5 इंचावर येऊ आणि कंपल्सरी आपल्याला क्रॉस पट्टी ही 1 इंचाची आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची. तर ह्या गोष्टी अजिबातच विसरू नका. जसं की तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते का ज्यावेळेस आपण क्रॉस पट्टी वाढवतो तर त्यावेळेला अशा पद्धतीनेच वाढवून घ्यायची. आता आपल्याला बाकी ज्यावेळेस आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करतो तर त्यावेळेला क्रॉस पट्टी वाढवायची गरज नाही, कारण आपण याच्यामध्येच एक्स्ट्रा घेतले. आपण गळ्याला उतार दिलेला, एवढा आपण उतार दिला तर तो आपण याच्यामध्ये देऊन घेऊ. इथून कट करते म्हणजे आपल्याला वरचा कपडा पूर्ण कामा येईल.
तुम्हाला जिथं छान वाटेल कटोरी ही एकदम परफेक्ट आली, व्यवस्थित आली, तर तुम्हाला काही हरकत नाही कटोरी कट करायला. कारण कटोरीचा शेप सगळ्यात महत्त्वाचा असतो. का जे करून अगोदर मी वरून आपण मार्किंग केली ते व्यवस्थित वाटत नव्हती, तर मी 1-2 मार्किंग केल्याच्या नंतर मधली मार्किंग आपली व्यवस्थित आली आणि नंतर मग मी याची कट केली. आता आपल्याला काय करायचं आहे, बाही कटिंग पाहिजे. तर मी अगोदर बाही कटिंग दाखवते आणि नंतर मग तुम्हाला कटोरी कशी वाढवायची ती दाखवते. कारण मी याच्यामध्ये आपल्याला अजून थोडासा कपडा लागणार. अगोदर एकसारखं आखून घेतले. अस्तरचा ब्लाऊज आहे, कस्टमरची बाही आहे 5 इंचाची, तर 6 वर आपण एक मार्किंग करू. सगळ्यात अगोदर आपल्याला घडी पण चेक करायची. घडी चेक केल्याच्या नंतर आपण घडी टाकून घेऊ. पाहू शकतात 8 इंचाची आपल्याला घडी लागते. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1.25 इंच 1.5 इंच मिक्स करावं लागते. 8 इंच इथं आलं, मग आपल्याला हे घडीला जॉईंट द्यावं लागेल. एक इंच आपलं जास्त आले, आपल्याला अजून अर्धा इंच पाठीमागं यावं लागेल. कोणताही ब्लाऊज असू द्या, ह्याच पद्धतीने आपण घडी टाकून जर बाही कट केली तर प्रत्येक बाहीची कटिंग तुम्हाला सोपीच जाणार, अजिबात अवघड जात नाही, एकदम सोपी पद्धत आहे. आता त्याच्यानंतर आपण समोरच्या साईडला 3 इंच आले खाली. दंड घेर आहे कस्टमरचा 6 इंच. 6 मध्ये आपण 1.5 इंच मिक्स करू लूजिंगसाठी. ही लूजिंगची बाजू आपण बाहेरच्या बाजूने आणि फिटिंगची आतमधल्या बाजूने. नंतर आपल्याला इथपासून आपल्याला अशा पद्धतीने बाही कट करायची. एकदम सोपी पद्धत सांगितली मी तुम्हाला बाही कट करायची. आता मी समोरचा भाग मी ज्यावेळेस मेन फॅब्रिक जोडते त्यावेळेलाच मग मी कट करते. पण तुम्हाला जर लक्षात नाही आलं तर अर्धा इंच ठेवून आपण इकडची बाजू पण कट करायची. आता ह्या 2 लेअरला आपल्या लक्षात येईल याला आपल्याला जॉईंट द्यायचा. ही आपली परफेक्ट झाली. आता आपली बाही कटिंग झाली. आता आपण वळूया आपली कटोरी कशी वाढवायची. तर सगळ्यात अगोदर आपण कटोरी ही ठेवून घेतली, जशी आहे तशीच कटोरी ठेवून घ्यायची आपल्याला. त्याच्यातून एक जरी उचलले तरी चालते, काही हरकत नाही. पाहू शकतात आता आपण ही लाईन आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली शिलाई मार्जिन, आता आपल्याला इथपासून खाली 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा. हा पॉईंट इथं आला आणि कडेने आपल्याला 1.25 इंचावर, इकडची बाजू पण 1.25 इंचावर. आता ह्या पॉईंटला आपल्याला मार्क करायचंय. हे सगळे पॉईंट आपण जोडून घेऊ, जे करून आपल्याला कटोरी लगेच लक्षात येईल का आपली कशा पद्धतीने झाली. इथं थोडंसं आपण शिवण्यापुरतं बाहेर आले. आणि त्याच्यानंतर आपण कटोरीला आकार देऊ ह्या पद्धतीने. तर पाहू शकतात खूप सुंदर पद्धतीने याची कटोरी आली. आता आपल्याला टक्स घ्यायचा बोललं तर आपण 3 इंच 1.25 इंच इकडच्या बाजूने घेऊया. टक्स तुम्ही कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने कटोरी आली. तर तुम्हाला कशी पद्धत वाटली नक्कीच कमेंट करून सांगा.
कटोरी एकदम सिंपल पद्धतीने आपण सांगितली. कोणती पण साईज असू द्या, कटोरीचा अंदाज एकदा आला आपल्याला तर एकदम परफेक्ट अशी कटोरीची कटिंग करतात. बऱ्याच जणांना कटोरी वाढवायची कशी अजिबात जमत नाही. तर हा व्हिडिओ बघून तुमच्या नक्की लक्षात येईल का कटोरीचा आकार किती सुंदर आला आहे. अशाच पद्धतीने आपण अजून काही व्हिडिओ बनवू. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.